नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गायकवाड सर आणि भूमी पुन्हा हॉस्पिटलमध्ये येत असताना भूमी विचारते की सर आपण पुन्हा इथे का आलो आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ॲक्च्युली इथल्या रिसेप्शनिस्टचा मगाशी ज्यांनी आपल्याला डिटेल्स दिले होते त्यांचा फोन आला होता. ॲक्च्युली आपल्याला काहीतरी सांगताना त्यांचा मिस्टेक झाला वाटतं, त्यांच्याकडनं रेकॉर्ड डिलीट झाला किंवा काहीतरी असं झालं होतं. तेव्हा मग पुन्हा गायकवाड सर येतात आणि म्हणतात की तुम्ही कॉल लावला होता ना, काय झालं, म्हणजे कसलं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे. तेव्हा मग ती म्हणते की ॲक्च्युली सर काय झालं की जो तुम्हाला मी रेकॉर्ड सांगितला ना तो चुकीचा होता. म्हणजेच ते बाळ त्या सोनाली राणेचं नव्हतं. कारण जेव्हा तिला ते दुपटं अलोकेट केलं गेलं ना, तेव्हा ॲक्च्युली ते दुपट्यामध्ये तिची एंट्री झाली, परंतु ते दुपटं तिला गेलंच नव्हतं. ॲक्च्युली ते दुपटं एका दुसऱ्या बाळाला गेलं होतं आणि त्याला अलोकेट केलं गेलं. मग त्यावर गायकवाड सर म्हणतात की बरं, मग मला सांगा की मग ते कोणाला अलोकेट केलं गेलं होतं दुपटं, त्या बाळाच्या आईचं नाव काय. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की एक मिनिट सर मी बघते. तेव्हा मग त्या बॅच नंबरनुसार ती पुन्हा एकदा तो रेकॉर्ड बघत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की त्या बाळाच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो. गायकवाड सर आणि भूमी दोघंही अगदी तिथल्या तिथे थक्क होऊन जातात. कारण इतका मोठा धक्का त्यांना भरपूर बसलेला असतो की त्यांना काय बोलावं त्यांच्या तोंडात काही शब्दच येत नसतात. भूमीला सरळ त्यावेळेला जेव्हा तिची डिलिव्हरी होते ते क्षण आठवायला लागतात. आकाश हा भूमीला म्हणालेला असतो की भूमी, आपलं बाळ या जगात नाही राहिलं. भूमी अगदी उत्सुकतेने त्याला विचारते, आकाश आपलं बाळ कुठे आहे. परंतु तरीही आकाश म्हणतो की नाही भूमी, आपलं बाळ या जगात नाही, आपलं बाळ हे मृत पावलंय. असं म्हटल्यावर भूमीला खूप धक्का बसलेला होता आणि भूमीने ते सत्य पचवूच शकलेली नव्हती. आता भूमी म्हणते की काय म्हणताय तुम्ही, त्या बाळाचं म्हणजेच त्या बाळाची आई मी आहे, माझं बाळ आहे ते. असं म्हणून आता त्या दुपट्याला जवळ घेऊन भूमी अगदी रडत असते आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. ती ते दुपटं जवळ घेत घेत उराशी कवटाळत असते. तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, हे तुमच्याच बाळाचं दुपटं आहे. असं म्हणून आता हे सगळं कन्फर्म झालेलं असतं की क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे. मग भूमीला एक एक आठवणी आठवत असतात. जेव्हा जेव्हा क्षितिजा संकटात असायची तेव्हा तेव्हा भूमीला तिची जाणीव व्हायची आणि तिला त्रास व्हायचा. शिवाय होळीच्या वेळेला देखील क्षितिजाला तिने कसं जवळ घेतलं आणि पहिल्या होळीचा रंग हा क्षितिजाने लावला होता. शिवाय क्षितिजा ही भूमीचं बोटही सोडत नव्हती. कधी भेटली की भूमी तिच्याकडे शांत व्हायची. आणि नंतर जेव्हा तिचं नाव ठेवलं गेलं होतं तेव्हा त्या गोंडस बाळाचं नाव भूमीकडूनच ठेवलं गेलं, जे भूमीच्या आवडीचं नाव क्षितिजा. हे सगळं तिला आठवतं आणि ते दुपटं ती अगदी उराशी घेत असते आणि त्या दुपट्याचा वास घेत ती त्या दुपट्याला अगदी जवळ घेत असते. आणि भूमीला काय बोलावं काहीच कळत नाही. ती तिथल्या तिथे तशीच बसते आणि सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. ती फक्त क्षितिजाच्या बाबतीत जो आनंद झालेला असतो तो आनंद ती स्वतःसमोरच कबूल करत व्यक्त करत असते. तेव्हा गायकवाड सर येतात आणि म्हणतात की भूमी मॅडम, मी समजू शकतो या क्षणाला तुम्हाला काय वाटलं आहे ते, तुमची परिस्थिती मी अगदी समजू शकतो. तेव्हा भूमी म्हणते की सर मला खरंच विश्वास बसत नाही आहे, अशी गोष्ट घडली आहे सर. क्षितिजा माझी मुलगी आहे याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी काय सांगू तुम्हाला, मला किती आनंद झाला आहे. माझा आनंद ना शब्दात व्यक्त करता येणार नाही मला. मी विचारही करू शकत नाही सर, इतका आनंद होतो आहे मला. असं म्हणून क्षितिजा ही भूमी ही खूप रडत असते आणि ती म्हणते की सर, परंतु मला हे कळत नाही आहे की दुपट्याबद्दल, हे दुपट्याचं कसं काय घडलं, म्हणजे या दुपट्याला म्हणजे तुम्ही कसं काय शोधलंत सर. त्यावेळेला मग तो म्हणतो की भूमी मॅडम, मला ना जरासा अंदाजच होता. या बाळाला जेव्हा अमोलीने सांगितलं पारितोषने की त्यांना ते महादेवाच्या मंदिरातून बाळ मिळालं, त्यावेळेला मला जरा अंदाज होताच की नक्की इथे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. म्हणूनच मी त्या चौकशीच्या खोल गेलो होतो आणि अमोलीने सांगितलं होतं की ते महाशिवरात्रीच्या दिवशी बाळ त्यांना मंदिरात सापडलं होतं. तेव्हा मग भूमी म्हणते की सर, पण माझ्या क्षितिजाचा जन्म पण, माझी डिलिव्हरी पण महाशिवरात्रीच्या दिवशीच झाली होती. याचा अर्थ तर असाच असू शकतो की ते बाळ हे माझंच असावं, म्हणजे माझं बाळ कोणीतरी घेऊन गेलं असावं. तेव्हा मग भूमी म्हणते की हे असं का केलं असावं, म्हणजे त्या दरम्यान हे सगळं काय घडलं मला कळत नाही आहे. भूमी म्हणते की सर, आता मला पण डॉट्स कनेक्ट व्हायला लागलेत. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती त्यावेळेला म्हणजे हे मला लक्षात येत आहे की जी क्षितिजा आहे ती त्यावेळेला हरवली गेली होती. म्हणजे एक गोष्ट नसती, ती प्रीती नर्स आहे ना, तिने काहीतरी गडबड केलेली असावी. तिनेच बहुतेक माझं बाळ चोरून बाहेर नेलं असावं. पण त्या जागी दुसरं बाळ पण नाही, माझी मुलगी ही माझीच आहे असं म्हणून ती खूप आनंदित होत असते. नंतर आता पौर्णिमा म्हणत असते की आई, तुम्ही मला सांगितलंत की भूमी त्या दुपट्याचा शोध घेत गायकवाड सरांबरोबर गेली
आणि मग त्या दुपट्याचा शोध घेतल्यानंतर क्षितिजा ही स्वतःचंच बाळ आहे असं सांगून ती आपल्या अमोलीपासून हिरावून घेईल. परंतु तुम्हाला हे इतकं कसं काय शक्य झालं, म्हणजे तुम्हाला इतकं कसं कळलं की ते बाळ हे क्षितिजाचं बाळ हे भूमीचंच आहे आणि भूमी त्या बाळाला घेऊन येणार, हे अगदी तुम्ही विश्वासाने तिला मला कसं सांगायला सांगितलं? तेव्हा रागीने विचार करते की हां, आता या मंदला मी सगळं काही सांगितलं तर ही उगीचच सगळ्या गोष्टींचा उलगडा हिच्यासमोर व्हायला नको. म्हणून ती म्हणते की अगं, तुला माहिती आहे ना ती भूमी कशी आहे, कशी डोकं लावते ती. शेवटी तिच्या डोक्यावर बाळाचं भूत आहेच ते. म्हणून ती कदाचित असं करू शकते आणि बाळाला स्वतःकडे पुन्हा ती घेऊ शकते. म्हणून मी असं म्हणत होते, बाकी काही नाही. तेव्हा पौर्णिमाचा तिच्यावर विश्वास बसतो आणि रागिनी पण त्यावेळेला शांत होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता घरी जोरजोरात धावत आलेली असते. आता ते डुबतं आणि ती पिशवी घेऊन ती धावत येते आणि घरात सगळ्यांना आवाज देते. आकाश, आजी, अथर्व, मानसी, लवकर या प्लीज, सगळेजण लवकर या. त्यावेळेला सगळेजण म्हणतात की काय, कसला आवाज येतोय? आकाश सुरुवातीला धावत धावत खाली येतो. भूमी ही देवासमोर हात जोडत असते की आई योगेश्वरी, कसे आभार मानू मी तुझे, किती किती उपकार मानू मी तुझे. आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, काय झालं, तू इतकी काय एक्सायटेड झाली आहेस आणि तू रडतेस का? रडत पण आहेस, हसत पण आहेस, काय झालं आहे नक्की? तेव्हा मग भूमी आकाशला मिठी मारते. 2 मिनटं ती काहीच बोलत नाही. ती फक्त तिचा जो आनंदाचा क्षण असतो तो मनातल्या मनातच साठवून एन्जॉय करत असते. रागिनी म्हणते की ह्या बाईला काय झालं तरी काय, इतका आनंद कसला झाला हिला? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तू आधी शांत हो, तू आधी एक्साईट होऊ नकोस. मला तू सांग की नेमकं काय झालं आहे, असं काय घडलं आहे जे तू इतकी एक्साईट होतीयस? तुला काय कळलं आहे? तुला ठीक वाटतं आहे ना? असं सगळं आकाश तिला विचारत असतो. त्यावेळेला ती म्हणते की आकाश, हो, मला ठीक वाटतं आहे, मी अगदी व्यवस्थित आहे. मग आकाश म्हणतो की भूमी, मला तू एक गोष्ट सांग की काही घडलं आहे का? तेव्हा भूमी म्हणते की हो, खूप मोठी गोष्ट घडली आहे आकाश, मला खूप मोठी गोष्ट कळाली आहे. तुला माहिती आहे, इतकी मोठी गोष्ट जी आपल्या आयुष्यात कधीही यापुढे आनंदात घडली नव्हती. खरंच आपण खूप दोघंही नशीबवान आहोत. तेव्हा मग आकाश म्हणतो भूमी, अगं प्लीज मला सांग ना, काय बोलतेस तू? म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेस? प्लीज मला सांग. तेव्हा मग भूमी सांगते की आकाश, क्षितिजा क्षितिजा आपली मुलगी आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. आता अथर्व त्याच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा मग ती म्हणते की हो आकाश, मी खरं सांगते, क्षितिजा आपली मुलगी आहे, क्षितिजा आपलीच मुलगी आहे. असं ऐकल्यानंतर पौर्णिमाला धक्का बसलेला असतो. जे पौर्णिमाला रागिनीने सांगितलं तेच घडलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी खरं सांगते तुला, अरे क्षितिजा आपली मुलगी आहे, हे मी कन्फर्म करून आली आत्ताच गायकवाड सरांबरोबर. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला कळतं आहे की बाळाच्या बाबतीत तू खूप पॉझिटिव्ह झाली आहेस आणि त्या बाळाच्या बाबतीत तू खूप हळवी झाली आहेस. परंतु प्लीज असा कोणताही चुकीचा विचार करू नको. आपल्याला कितीही वाटत असलं, आपल्याला कितीही तिच्याबद्दल आपुलकी, प्रेम, माया वाटत असली तरीही क्षितिजा आपली मुलगी नाही आहे भूमी. प्लीज असा तू विचार करू नकोस, त्याने त्रास होईल तुला. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, नाही, असं काही नाही आहे. आपल्याला त्रास होण्याचं कारणच नाही आहे. कारण आपल्याला जे काही आतमधून वाटत होतं ते फक्त आणि फक्त खरं होतं आणि आपलं प्रेम क्षितिजाबद्दलचं ते खरं होतं. आकाश, क्षितिजा आपली मुलगी आहे, आपण तिचे आईबाबा आहोत आकाश. असं म्हटल्याबरोबर आकाश म्हणतो की भूमी, हे काय बोलतेस तू? मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे तू इतकं कॉन्फिडंटली हे सगळं कसं काय सांगू शकतेस? मग भूमी म्हणते की आकाश, सांगते, तुला मी सगळं सांगते. जे काही घडलं आहे ते सगळं तुला सांगते. तेवढा सांगण्यास वेळ पण नाही आहे. परंतु तुला बघायचं आहे, आपल्या मुलीचा फोटो बघायचा आहे तुला? असं म्हणून आता आकाशला भूमी तो मोबाईलमधला फोटो दाखवत असते. तेव्हा अथर्व मानसीला म्हणतो की ताई एवढी एक्साईट झाली आणि इतकं अगदी भरून सांगते, याचा अर्थ ताईच्या हाती नक्कीच काहीतरी बाळाविषयी पुरावा लागणार असणार, म्हणूनच ती बोलते, इतक्या ठोसपणे ती सगळं सांगू शकते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, अहो हे काय सगळं, म्हणजे भूमी हे काही सांगते ते खरं आहे का? त्यावेळेला रागिनी म्हणते की तू शांत बस, बघू दे मला आधी काय घडतंय ते, मलाही काहीच समजत नाही आहे. असं म्हणून त्या दोघीही बघत असतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की क्षितिजा, ही काय म्हणते, ही क्षितिजा ही हिची मुलगी आहे, हे कसं शक्य आहे? असं म्हणून ती आता दोघीजणीही तिच्याकडे बघतात. परंतु रागिनीला मनात कळलेलं असतं की झालं म्हणजे भूमीसमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. पण हे हिला समजलंच कसं? ती क्षितिजा ही हिची मुलगी आहे, हिला कळलंच कसं? नेमकं काय घडलं असेल, बघितलं पाहिजे. आणि जर हे तिला समजलं तर मग मी पण अडकली जाईन याची भीती आता तिला वाटत असते आणि म्हणून ती घाबरलेली असते. भूमी आता तिचा फोन काढते आणि म्हणते की आकाश, हे बघ, ही आपली मुलगी आहे, बघ, हा आहे आपल्या मुलीचा फोटो.
असं म्हटल्यावर आता ती अगदी एक्साईट होऊन आकाशला तो फोटो दाखवते आणि आकाश तो फोटो बघतो आणि मग भूमीला म्हणतो की भूमी, मला नक्की कळत नाही आहे की हे सगळं काय आहे, कशावर रिॲक्ट करावं, म्हणजे या सगळ्या गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवू शकतो भूमी, मला सांग. अगं तुला वाटतंय हे मला कळतंय, परंतु तरीही आपण या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा आहे. कारण मग भूमी म्हणते की नाही आकाश, तुला विश्वास ठेवावाच लागेल. ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी तुला सगळ्या सांगते. म्हणते की आकाश, तुला आठवतंय ना त्या दुपट्याबद्दल, त्या दुपट्यावरूनच हे सगळं सत्य बाहेर आलेले आहे. ते दुपटं हे आपल्या क्षितिजाचंच आहे. हे पोलिसांनी शोधून काढलं, शिवाय त्या दुपट्यावरूनच आपला पत्ता लागलाय, आपण त्याचे आईवडील आहोत हे सगळं कळलंय. आणि आकाश, हे दुपटं ज्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली होती तिकडचंच हे दुपटं आहे. आकाश प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आकाश सगळ्या गोष्टी अगदी भूमीच्या शांतपणे ऐकू लागतो. आणि नंतर भूमी सांगते की आकाश, एक गोष्ट नक्की, ती म्हणजे की हे जे काही घडतंय ना त्या गोष्टींचा एकामागोमाग एक संबंध आहे. कसा तुम्ही सांगते. तुला माहिती आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी मी दान करण्यासाठी म्हणून गेलेले, तेव्हा एका मुलीचा मला रस्त्यात धक्का लागला आणि तो धक्का लागल्याबरोबर तिथे माझं सामान पडलं पिशवीतलं. मग त्या मुलीने तिथेच रस्त्यावरचं ते पडलेलं सगळं सामान माझ्या पिशवीत घातलं आणि त्या पिशवीतच माझं दुपटं आलं आणि ते बाळाचं दुपटं होतं. त्यावेळेला मला काहीच समजलं नाही की हे नक्की काय घडलं आहे. दुपटं मी तेव्हा पाहिलंही नव्हतं खरं तर. परंतु त्याच वेळेला अक्षय तृतीयेची जी देवीची पालखी होती ना, ती पालखी ही माझ्या शेजारून गेली आणि तेव्हा मी देवीकडे हात पण जोडले की देवी, माझ्या बाळाबद्दलचं सत्य लवकर मला समजू दे. माझं बाळ जिथे असू दे तिथे सुखरूप असू दे. लवकर मला त्याचा पत्ता लागू दे. असं म्हणून मी देवीकडे हात जोडले होते आकाश. आणि त्यावेळेला देवीने माझं मागणं समजलं, ऐकलं. आणि त्यावेळेला पालखीला हात जोडल्यानंतर मला खरंच मनातून असं वाटत होतं की माझं म्हणणं देवीपाशी पोहोचलं आणि ती माझं ऐकणार. आणि बघ, ते दुपट्याबद्दल मला तेव्हा काही नाही समजलं. परंतु काल बघ, आपण अमोलीकडे गेलो होतो. क्षितिजाला दूध पाजण्यासाठी मी गेले होते. तेव्हा अमोलीने मला धक्का दिला आणि घराच्या बाहेर पाडलं. तेव्हा बघितलंस ना, ते दुपटं तेव्हा तिथेच होतं, त्या पिशवीतच होतं. तिथेही ते आपल्याला दिसलं नव्हतं. गडबडीत डॉक्टर आले, क्षितिजाला चेक केलं. नंतर मग आपण तिथून निघून इथे आलो. दोघेही खूप अस्वस्थ होतो. नंतर मग ते दुपटं हे मी त्यात कालच इथे आपण असे उभे होतो दोघंजणं आणि ते दुपटं आपण दोघांनी पाहिलं होतं. आठवलं ना आकाश तुला? ते दुपटं पाहिल्यानंतर मी तुला म्हणाले पण की आकाश, हे दुपटं साधंसुद्धा नाही, हे एखाद्या हॉस्पिटलमधलं दुपटं आहे. म्हणूनच मी ठरवलं की गायकवाडांबरोबर बोलावं. आणि मग त्यावेळेला मी बघ तुझ्यासमोर सरांना फोन पण लावला होता. सर मुंबईला हायकोर्टात गेले होते. मग ते मला आज भेटणार होते आणि आज आमची भेट झाली आणि त्या दुपट्याला मी घेऊन गेले आणि गायकवाड सरांनी त्या दुपट्याचा शोध घेण्याचं ठरवलं. आणि मग त्या दुपट्याचा शोध घेतल्यानंतर हे लक्षात आलं की आकाश, हे आपलंच बाळ आहे. बघ, याच्यावर दुपट्याचा लोगो आहे, दुपट्यावर लोगो आहे आणि बॅच नंबर आहे. जो बाळाला ॲलोकेट केला गेला होता त्या दुपट्याचा नंबर हा आहे. आणि त्यावरूनच गायकवाड सरांनी पूर्ण शोध घेतला आणि त्यांच्या कॉन्स्टेबलने देखील सगळं माहीत करून घेतलं. त्यावरूनच हा निष्कर्ष निघाला आहे आकाश की हे जे दुपटं आहे ते आपल्या बाळाचं, आपल्या क्षितिजाचं आहे आकाश. असं म्हटल्यानंतर सगळेजणं अगदी आश्चर्याने भूमीकडे बघतच राहतात. आणि नंतर मग भूमी म्हणते की आकाश, हे सगळं खरं आहे. आपलं बाळ खरंच जिवंत आहे. मग आता आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच कळत नाही आहे, तू हे काय बोलतेस, म्हणजे हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मलाही तसंच वाटलं. जेव्हा मी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी अनुभवल्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा मलाही असंच होत होतं जसं तुला झालं आहे. परंतु गायकवाड सरांनी मला सांगितलं आकाश की या सगळ्या गोष्टींच्या मागे काय सत्य आहे. आणि मग आकाश म्हणतो की आपल्या बाजूला जे बाळ ठेवलं गेलं होतं मृत ते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे हे सगळं रचलं गेलं होतं. जी प्रीती नर्स आहे ना, प्रीती नर्स, तिने काय केलं होतं की आपलं बाळ तिथून पळवून नेलं होतं. त्याच जागी तिच्या नवऱ्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये नुकतंच एक लहान तानगं, नुकतंच जन्माला आलेलं मृत बाळ म्हणजेच मुलगी ही आपल्या बाजूला येऊन ठेवली होती. आणि आपल्याला असं वाटत होतं की ती आपलीच मुलगी आहे म्हणून आपण सगळेजण शोक करत होतो. परंतु नाही आकाश, मला माझं मन सांगत होतं की माझ्या क्षितिजाला काही होणार नाही. माझं मन मला कायम सांगत होतं की माझं बाळ हे अगदी सुरक्षित असेल, त्याला काहीही होणार नाही. हे माझं मन मला नेहमी असं सांगत आलेलं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, काय झालं? आकाश म्हणतो की भूमी, तू खरं सांगतेस, क्षितिजा माझी मुलगी आहे? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, हो, क्षितिजा आपली मुलगी आहे, तुझी शपथ. असं म्हटल्यावर आता तिथल्या तिथे आकाश खाली कोसळतो आणि तिथेच बसतो. कारण इतका मोठा धक्का, त्याला आनंदाचा धक्का अजिबात पचू शकलेला नसतो. एका साईडला दुःख असतं, एका साईडला आपली मुलगी भेटल्याचा आनंद असतो. दोन्ही बाजू अगदी मिश्र झालेल्या असतात. कुठली भावना खरी, कुठली खोटी, काही त्यांना समजायला तयार नसतं. भूमी म्हणते आकाश, प्लीज शांत हो. मला कळतं आहे तुझं दुःख, तुला काय त्रास होतो आहे तो मला सगळा कळतो आहे. प्लीज शांत हो आकाश. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच कळत नाही आहे मी काय करू.
क्षितिजा आपली मुलगी आहे, हे खरंच इतकं वर्ष आपल्यापासून सत्य लपलेलं, इतके महिने आपल्यापासून हे सत्य लपून राहिलं, त्या मुलीने आपल्या बाळाने काय काय म्हणून सहन केलं गं. आणि भूमी, खरंच तूही आईपणात किती काय सहन केलंस, किती त्रास सहन केलास बाळासाठी, तिला शोधण्यासाठी किती जीवाचा आटापिटा केलास तू भूमी. असं म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि फायनली आपली क्षितिजा आता सापडली आहे. आपला आनंद आता आपल्या काही क्षणातच जवळ असणार आहे, असं म्हणून आकाश आणि भूमी हे दोघं एकमेकांना मिठी मारतात. आणि त्याच वेळेला भूमीला सावरून घेण्यासाठी आणि आनंदात आनंद मिळवण्यासाठी म्हणून तिथे मानसी येते आणि मानसी आल्याबरोबर अथर्व देखील तिकडे येतो. मग भूमीला असं बघून आजी म्हणते की पोरांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्या आयुष्यातलं दुःख हे कुठेच कमी होणारं नाही, परंतु जर सुख मिळालं ना तर ते आपल्याला मोजता येणार नाही इतकं असेल. बघितलंत ना कसं घडलं ते. आपल्या बाळाला आपली मुलगी आपल्याबरोबर आता लवकरच येणार आहे. तेव्हा आता भूमी आकाश एकमेकांना बघतात आणि भूमी आणि आकाश एकमेकांचे डोळे पुसत, दोघांचेही अश्रू पुसत म्हणतात की आपली मुलगी आहे ती, असं म्हणून पुन्हा आता ते खुश होत असतात. तेव्हा आता अथर्व आकाशला सावरतो आणि भूमी पळत पळत आजीजवळ येते आणि आजीला मिठी मारत रडते. ती म्हणते की आजी, क्षितिजा आपल्या घरातली लेक आहे, तुमची नात आहे ती. असं म्हणून आता हे ऐकल्यावर आजीही रडत रडत तिला मिठी मारते. पुन्हा एकदा मानसीला भूमी जाऊन मिठी मारते. अशा प्रकारे अगदी महाजनांच्या घरात अगदी आनंदोत्सव साजरा होत असतो. आकाश म्हणतो की भूमी, खरंच मला खूप वाईट वाटतंय, त्यावेळेला मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही गं. आणि आकाशला आता अथर्व मिठीत घेतो आणि म्हणतो की आकाश शांत हो, स्वतःला सांभाळा, खरंच खूप आनंदाची बातमी आहे, प्लीज स्वतःला सावरा आता. असं म्हणून तो दोघांनाही शांत व्हायला सांगतो. नंतर आता आकाश आणि भूमी हे पुन्हा एकदा एकमेकांजवळ येतात. रागिनी ही हे सगळं सत्य बघू शकत नसते. तिला ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. ती म्हणते की झालं, आता या लोकांचं जे काही आहे ते सुरू झालं आणि कसं काय हे सत्य हिला कळलं, किती लपवलं तरी हे सत्य तिच्यापर्यंत पोहोचलंच, असं म्हणून ती खुश होत असते. आता आजी म्हणते की या आकाश, भूमी, या आपल्याला आपला आनंद परत मिळाला आहे, या योगेश्वरी देवीजवळ लोटांगण घाला आणि तिला सांगा की तू जे काही केलेस त्याबद्दल तुझे आम्ही खूप आभार आहोत आणि आशीर्वाद माग आपल्या लेकीसाठी. असं म्हणून भूमी आणि आकाश दोघंजणीही देवीजवळ येतात आणि दोघंजणीही हात लांब करून, पाय लांब करून लोटांगण घालतात आणि योगेश्वरी देवीला हात जोडत असतात. भूमीने आदल्याच दिवशी योगेश्वरी देवीला सांगितलेलं असतं की तू माझ्या लेकीची फरफट थांबव, तिचा खरा प्रवास सुरू होऊ दे, तिला कायमचं दूध मिळू दे, म्हणजे तिची फरफट होणं थांबव. हे सगळं देवीने ऐकलेलं असतं. त्यानंतर आकाश आता देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो की कसे आणि किती उपकार मानू तुमचे, खरंच मला कळत नाही. देवी योगेश्वरी, जे काही तू आमच्यासाठी केलं आहेस ते खरंच खूप मानण्यासारखं आहे. आम्ही खरंच खूप तुझ्याजवळ हात जोडायचो, परंतु तू आमचं ऐकत नव्हतीस असं आम्हाला वाटायचं. भूमी म्हणते की हो, आई योगेश्वरीने खूप केलं आहे. आज तिने ती सिद्ध केलं की ती खरी आई आहे आणि ती आई असून तिने माझ्यासारख्या, माझ्यातल्या आईच्या यातना ओळखल्या, माझ्या संवेदना ओळखल्या आणि म्हणूनच माझ्या लेकीला तिने अगदी सुखरूप ठेवलं. आणि काही झालं तरीही माझ्या लेकीला तिने काहीच होऊ दिलं नाही आणि माझ्यातल्या भावना ज्या होत्या त्या जागृत राहिला केवळ तुझ्याचमुळे आई. तूच आई आहेस जगाची, तू आमची आई आहेस आणि आमच्यातलं जे काही दुःख होतं ते तू नाहीसं केलंस, आम्हाला जाणवूनही दिलं नाहीस. इतका मोठा आनंदाचा धक्का अचानक आम्हाला बसला आणि त्यामुळे तुझे उपकार केवढे मानावे तेवढे थोडके आहेत आमच्यासाठी. खरंच तू जे काही केलं आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आहेत. आणि आई, तू माझं दुःख ओळखून माझ्या आयुष्यातला जो अंधार होता, माझ्या बाळाचं जे दुःख होतं ते कायमचं बाजूला केलंस आणि माझी खरी मुलगी, आमचं खरं बाळ क्षितिजा, हे पुन्हा तू आमच्याजवळ आणलंस. आकाश आणि भूमी यांची क्षितिजा, असं म्हणून ती खुश होत असते. त्यावेळेला आजी ही तिच्याकडे अगदी आनंदाने बघत असते आणि त्यांचं सगळं दुःख सरलेलं असतं. आता आजी म्हणते की देवी योगेश्वरी, माझ्या मुलांवर अशीच कृपादृष्टी ठेव गं बाई. असं म्हणून आता ती तिकडचा जो प्रसाद असतो देवीकडचा तो घेते आणि घरात प्रत्येकाला आजी आता तो प्रसाद देत असते. आणि नंतर मग आकाश आणि भूमी प्रसाद घेतात आणि आजीला नमस्कार देखील करतात. आणि या सगळ्यात आता भूमी ही खूप आनंदी झालेली असते. आता रागिनी ही तिथल्या तिथे उभे राहून ते सगळे क्षण बघते, परंतु आता खाली जाऊन यावं हे तिलाही समजत असतं. म्हणून ती आता पौर्णिमाला खुणावते की चल चल खाली जाऊया, नाहीतर मग आपल्यावर संशय यायचा. असं म्हणून ती खाली उतरते. आणि नंतर मग पुन्हा एकदा आजी आणि भूमी मिठी मारतात. त्याच वेळेला आकाश, अथर्व सगळेजण एकमेकांना मिठी मारतात आणि आजी म्हणते की झालं, आपलं कुटुंब आता एकदाचं पूर्ण होणार.
आकाश आणि भूमी, तुमची लेक पुन्हा तुमच्याजवळ येणार आहे. खरंच खूप मोठा आनंद आहे. यासाठी किती आभार मानावे तेवढे थोडे आहेत, असं म्हणून आजी आता खूप आनंदित होत असते आणि म्हणते की खरंच गं भूमी, तुला जे वाटायचं ना ते अगदी खरं होतं. बघितलंस ते बाळ तुझ्यापर्यंत कसं शांत राहायचं. म्हणजे कधी-कधी तुला बाळाविषयी वाटायचं की ते बाळ संकटात आहे. परंतु एक मातृत्वच त्याची चाहूल देत होतं आणि तू त्या बाळाची आई आहेस म्हणून तुला त्याच्यातला जो काही त्रास होता तो सततचा तुला तो सहन व्हायचा आणि तू प्रत्येक वेळेला तू समजायचीस, भूमी खरंच या सगळ्या गोष्टीत आम्ही तुझ्यावर नाही विश्वास ठेवला. तू ओरडून सांगायचीस आम्हाला गं, परंतु तरीही क्षितिजाच्या बाबतीत आम्ही तुझं ऐकलं नाही. खरंच खूप वाईट केलं होतं त्यावेळेला. तेव्हा मग आकाशलाही याचं खूप वाईट वाटतं. आता आकाश हा भूमीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की भूमी, आजी अगदी बरोबर बोलतीये. जे काही घडलंय ना ते खरंच खूप चांगलं घडलंय, परंतु त्याच्यासाठी भूमी खरंच तू खूप सोसलंयस. या सगळ्याचा त्रास तुला खूप झालाय. भूमी, तुला माहिती आहे तू किती सहन केलं आहेस ते. तू मला प्रत्येक वेळेला सांगायचीस. आज भूमी, मी हे सिद्ध करतोय सगळ्यांसमोर आणि सगळ्यांसमोर मी आज एक्सेप्ट करतोय की भूमी, तुझं जे गट फिलिंग सांगतं ना ते अगदी योग्य सांगत असतं. कधीही तुझ्या गट फिलिंगवरून चुकता कामा नये. नेहमी मी तुझं आता ऐकीन, असं म्हटल्यावर रागिनीची तोंड वाकडी झालेली असतात. ती आता रागिनी आणि पौर्णिमा ही तिच्याकडे रागाने बघत असते. आकाश म्हणतो की भूमी, तू म्हणायचीस ना प्रत्येक वेळेला की बाळ दुःखी आहे, बाळाला जमत नाही आहे, परंतु ते बाळ जेव्हा जेव्हा तू जवळ घ्यायचीस तेव्हा तेव्हा शांत व्हायचं आणि रडताना तुझ्या कुशीत आल्यावर ते बाळ अगदी शांत होऊन जायचं आणि ते बाळ सतत तुझंच बोट पकडायचं आणि तू मला सांगायचीस की तुझं आणि त्या बाळाचं काहीतरी कनेक्शन आहे. परंतु मी नाही गं विश्वास ठेवायचो तुझ्यावर. परंतु होतं ते कनेक्शन होतं. ते तुमचं मातृत्वाचं आणि आईचं कनेक्शन होतं. आई आणि लेकीचं कनेक्शन होतं. हे मी का समजू शकलो नाही. तेव्हा मग भूमी मला माफ कर, असं आकाश तिला म्हणतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, प्लीज आता माफी वगैरे काहीच मागू नकोस, परंतु आता लवकरात लवकर आपल्याला क्षितिजाला आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. बस झालं, आता थांबून उपयोग नाही. क्षितिजा ही आपल्यापर्यंत आली पाहिजे. चल लवकर, मी बॅग घेते, असं म्हणून आता ती धावत धावत क्षितिजाला आणण्यासाठी निघत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की क्षितिजाला घरी आणण्यासाठी आकाश भूमी घरच्यांनी अगदी व्यवस्थित तयारी केलेली असते, परंतु क्षितिजा काही कारणास्तव घरी येऊ शकत नसते. मग त्यावेळेला भूमी जरासं वाईट वाटून घेते आणि तिथल्या तिथेच रडत बसते. मग आता लगेच भूमीला सगळेजण समजावतात की शांत हो भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, काय करायचं आता. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं प्लीज नको वाईट वाटून घेऊस. अगं आत्ताच्या क्षणाला क्षितिजा जरी आपल्याकडे येत नसली तरीही ती नक्की आपल्याकडे पुन्हा येणार आहे. ती आपलीच मुलगी आहे ना. मग नको काळजी करूस, आत्ता नाही परंतु नंतर तरी ती आपल्यापर्यंत येईलच. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे सगळं आपल्या बाबतीतच का होतं. हे सगळं दुःख आपल्यालाच का होतं आकाश. काहीही झालं तरीही आपल्याला सुख असं आपल्यासमोर दिसत असतं. आपल्यासमोर सुख येणार असं आपल्याला डोळ्यांनी उघडं दिसतं, परंतु लगेचच ते सुखावर अंधाराची चाहूल लागते आणि ते सुख पळून जातं आपल्यापासून दूर. असं नेहमीच का होतं. आपल्याच बाबतीत असं का घडतं की सुखाचे क्षण येता येता पटकन मध्येच काहीतरी आडवं येतं. असं आपल्या बाबतीत का बरं घडतं. आता कधी येणार आहे आपल्याकडे ती, असं ती बोलायला लागते. तेव्हा पौर्णिमाला आणि रागिनीला मात्र आनंद झालेला असतो. आता आकाशला भूमी म्हणते की नाही, माझी क्षितिजा माझ्यापर्यंत कधी येणार आहे काहीच कळत नाही. तेव्हा आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही दुःखी होतात, कारण क्षितिजा ही काही कारणास्तव आलेली नसते. परंतु रागिनी ही खूप खुश होत असते, परंतु तिचा लवकरच पचका होणार असतो. क्षितिजा, आकाश आणि भूमी लवकरच घेऊन येणार असतात. आता पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.